मॅडम, मी वर्षा. मी स्वामिनी. आम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी काही शंका आहेत. काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. मॅडम, दर महिन्याला पाळी येते म्हणजे गर्भाशयात नक्की कोणते बदल होत असतात? पिरियड्सची सायकल कशी असते हे सांगा ना. छान कागदावर नीट समजावून सांगते. आपलं हायपोथॅलॅमस GnRH नावाचा हार्मोन सिक्रेट करतं. त्याच्यामुळे आपली अँटेरियर पिट्युटरी ग्लँड उद्दीपित होते आणि ती स्टिम्युलेट झाल्यामुळे ती फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन नावाचा हार्मोन सिक्रेट करते, जो खाली ओव्हरीमध्ये काम करतो आणि डॉमिनंट फॉलिकलला तयार करायला सुरुवात करतो. म्हणजे समजा ही ओव्हरी अशी मी मोठी काढली तर इथे डॉमिनंट फॉलिकल तयार व्हायला लागतं, त्याच्यामध्ये ओव्हम तयार व्हायला लागतं. हे फॉलिकल इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट करतं, ज्याच्यामुळे गर्भाशयामध्ये रक्ताची गादी तयार होते, त्याचा थिकनेस वाढायला लागतो. फॉलिकल मॅच्युअर झालं की त्यानंतर ते निगेटिव्ह सिग्नल पाठवतं आणि FHS सिक्रेट होणं बंद होतं आणि ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट होतो. हा सिक्रेट झाला की हे फॉलिकलचं कवच असं फुटतं आणि त्याच्यातून एग रिलीज होतं. हे एग रिलीज झालं की या फॉलिकलची जी मागची बाजू आहे, ज्याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणतो, ती प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करते. हे प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट झालं की हे ह्या एंडोमेट्रियमला सिक्रिटरी बनवतं. हे एंडोमेट्रियम सिक्रिटरी होतं म्हणजे याच्यामध्ये अजून नरिशमेंट वाढवली जाते आणि ह्याला अशा पद्धतीने डेव्हलप केलं जातं की समजा गर्भ राहिला तर तो व्यवस्थित इथं इम्प्लांट होऊ शकेल. बीज रप्चर होतं म्हणजे या ओव्हरीतून फुटून अशा पद्धतीने इथं येतं. पुढे हे बीज 12 तास ते 24 तास स्पर्म्सची वाट बघतं. समजा स्पर्म तिथपर्यंत आले आणि गर्भधारणा झाली तर पुढच्या 8-9 दिवसात तो गर्भाशयामध्ये येऊन इम्प्लांट होतो. पण 12 ते 24 तासात समजा गर्भधारणा झाली नाही तर हे जे एग आहे हे ब्रेकडाऊन होतं आणि प्रोजेस्ट्रॉनच्या लेव्हल खाली यायला लागतात. साधारणतः पुढच्या 14-15 दिवसात प्रोजेस्ट्रॉनच्या लेव्हल पूर्ण खाली आल्यावर हे जे सिक्रिटरी एंडोमेट्रियम आहे याचं शेडिंग होतं आणि पुढची पाळी येते. अशा पद्धतीने ही नॉर्मल सायकल असते. PCOD किंवा PCOS आहे हे कळण्यासाठीच्या तपासण्या कोणत्या आहेत? क्लिनिकली PCOS किंवा PCOD आहे याचे पेशंट कळतातच, पण तरी सुद्धा गरज वाटली तर सिरम FSH, LH, प्रोलॅक्टिन, थायरॉइड फंक्शन टेस्ट, लिपिड प्रोफाईल, HbA1c, पेल्व्हिक सोनोग्राफी या बेसिक तपासण्या करण्याची गरज पडू शकते. मॅडम, PCOD आणि PCOS मधला फरक नक्की काय असतो सांगा ना. फार स्पेसिफिक आणि छान प्रश्न विचारला, सांगते. बघा, आता आपण PCOD आणि PCOS याच्यातला फरक बघूयात. PCOD म्हणजे होतं काय तर सगळ्यात आधी तुम्हाला माहिती आहे आपली अँटेरियर पिट्युटरी ग्लँड FHS हार्मोन सिक्रेट करते, त्याच्यामुळे इथे एक फॉलिकल मोठं व्हायला लागतं. फॉलिकल मोठं व्हायला लागल्यावर ते विशिष्ट पद्धतीने मोठं झालं की त्याचा निगेटिव्ह फीडबॅक जातो, FHS सिक्रेट होणं बंद होतं, ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट होतो. ल्युटिनायझिंग हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर हे फॉलिकल रप्चर होतं आणि त्याच्यामधलं बीज बाहेर निघतं, ओव्हुलेशन होतं. नंतर ह्या
फॉलिकलच्या आतली जी ही लाईन आहे ही प्रोजेस्ट्रॉन सिक्रेट करते, त्याच्यामुळे इथलं जे एंडोमेट्रियम आहे, पॉलिफरेटिव्ह एंडोमेट्रियम जे आहे ते सिक्रिटरी बनतं. आता गंमत अशी होते, पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे हे जे फॉलिकल आहे हे फुटायलाच अडचण येते. फॉलिकल फुटत नाही, त्याच्यामुळे ओव्हुलेशन होत नाही. ओव्हुलेशन न झाल्यामुळे किंवा असं म्हणू आपण की लवकर फुटत नाही, उशिरा ओव्हुलेशन होतं. उशिरा ओव्हुलेशन झाल्यामुळे प्रोजेस्ट्रॉन लवकर सिक्रेट होत नाही, ते उशिरा सिक्रेट होतं. उशिरा सिक्रेट झाल्यामुळे हे जे एंडोमेट्रियम आहे हे सिक्रिटरी बनत नाही. हे सिक्रिटरी न बनल्यामुळे पाळी लवकर येत नाही. मग पीसीओडीचा संबंध फक्त आपल्या पिट्युटरी ग्लँड आणि आपलं गर्भाशय, आपल्या ओव्हरी याच्याशी निगडीतच आहे. पीसीओएस म्हणजे हा एक चक्क सिंड्रोम आहे. अनेक आजारांचा समूह म्हणजे सिंड्रोम असतो. याच्यामध्ये मात्र आपली पॅन्क्रियास आणि लिव्हर हे पण इन्व्हॉल्व असतात, आपली सर्क्युलेटरी सिस्टीम पण इन्व्हॉल्व असते. याच्यामध्ये काय होतं, सगळ्यात आधी पीसीओएस म्हणजे इन्सुलिनचा रेझिस्टन्स असतो. इन्सुलिनचा रेझिस्टन्स असतो, त्याच्यामुळे हे जे इन्सुलिन आहे, ब्लड मधलं इन्सुलिन इन्क्रीज होतं, वाढवलं जातं. हे इन्सुलिन इथल्या ज्या थिका सेल्स आहेत ह्या फॉलिकलवरच्या, या थिका सेल्सला स्टिम्युलेट करतं. यांना स्टिम्युलेट केल्यामुळे ते अँड्रोजन सिक्रेट करतात. अँड्रोजन सिक्रेट झाल्यावर हे अँड्रोजन पेरिफेरीला जातात आणि आपल्या ज्या चरबीच्या पेशी आहेत त्या यांचं रूपांतर इस्ट्रॉन मध्ये करतात. आता होतं काय, हे अँड्रोजन आणि हा इन्सुलिनचा रेझिस्टन्स या दोघांचा परिणाम म्हणून लिव्हर जे सेक्स हार्मोन ग्लोबिलिन बनवते, त्या ग्लोबिलिनला तयार होण्याच्या दृष्टीनेच अडचणी येतात. हे ग्लोबिलिन कमी बनतात किंवा बनत नाही. त्याचा परिणाम म्हणून FHS ला निगेटिव्ह फीडबॅक जातोच, त्याच्यामुळे इथं ओव्हम नीट तयार होत नाही. दुसरी गोष्ट अशी होते की ओव्हुलेशन तर होत नाही, पण हे जे फ्री अँड्रोजन आणि इस्ट्रोजन रक्तामध्ये फिरत आहेत त्यांना निष्क्रिय पण केलं जात नाही. फ्री अँड्रोजन रक्तात असतात म्हणजे टेस्टेस्टेरॉनचं रक्तातली लेव्हल वाढवली जाते, त्याच्यामुळे चेहऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात पिंपल्स येणं, वजन वाढणं, त्याच्यानंतर थिनिंग ऑफ हेअर्स म्हणजे आपल्या डोक्यावरचे जे केस आहेत ते कमी होणं, त्याच्यानंतर हार्शुटिझम म्हणजे दाढी मिशीच्या ठिकाणी, छातीवर, पोटावर, पाठीवर मुलांसारखे केस येणं, मूड स्विंग होणं, फटीग सारखा थकवा आल्यासारखं वाटणं, हे सगळं होतं. त्याचं कारण असतं की रक्तामधलं अँड्रोजन वाढलेलं असतं. त्याचबरोबर इन्सुलिनचा रेझिस्टन्स असतो, त्याच्यामुळे सगळ्या भविष्यामध्ये डायबिटीसचा धोका असतो. सर्क्युलेशनशी रिलेटेड ह्या सगळ्यामुळे प्रॉब्लेम होतात, त्याच्यामुळे भविष्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणं, हृदयाच्या संबंधितले इतर आजार होणं, ह्या सगळ्या समस्या याच्यामध्ये उद्भवतात. थोडक्यात पीसीओडी मध्ये म्हणजे फक्त ओव्हुलेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम असतो आणि आपली लाईफस्टाईल नीट केली तर पीसीओडी नीट होतो. पीसीओएस मात्र फक्त ओव्हुलेशनशी रिलेटेड नसतो, तर त्याच्यामध्ये बाकी या सगळ्या सर्क्युलेटरी सिस्टीम, त्याच्यानंतर एंडोक्राईन सिस्टीम, आपले पॅन्क्रियाज, त्याच्यानंतर हृदय, हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हॉल्व झालेलं असतं. मॅडम, मला पीसीओडी आहे हे कळाल्यावर एक रील बघून मी रोज वाटीभर पंपकिन सीड्स, फ्लेक्स सीड्स, सनफ्लावर सीड्स, तीळ, टरबुजाच्या बिया असे खाते, पण तेव्हापासून मला पोटात ब्लोटिंग जाणवतं आणि जड वाटतं, तर काय करावे? बघ, अति सर्वत्र वर्जयेत. सर्व सीड्स, ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये फायटोइस्ट्रोजन्स असतात. मुळात पीसीओडीच्या पेशंटमध्ये इस्ट्रोजन जास्तच असतं. असं काही खाल्लं की इन्सुलिनचा रेझिस्टन्सही वाढतो. कुठल्याही बियांमध्ये पुनरुत्पादनाची शक्ती असतेच, समानाची वृद्धीच होते, पण अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात बिया खायची गरज नाहीये. 1 चमचा बिया खूप झाल्या, म्हणजे आपण जसं ताटामध्ये जेवढी चटणी घेतो तेवढ्या बिया रोज खायला काहीच हरकत नाही, पण असं वाटीभर खाऊन काही उपयोग होणार नाहीये. वाटीभर खाऊ नको, चमचाभर खा, कारण त्याचा उपयोग नाहीये आणि त्याच्यामुळे तुला जे ब्लोटिंग होतं आहे आणि तुझं पोट साफ व्हायला तुला अडचण येते आहे, तर त्याच्यामुळे अजून तुझा पीसीओएसचा प्रॉब्लेम वाढणार आहे. मॅडम, पीसीओएस किंवा पीसीओडीच्या पेशंटला
नैसर्गिकपणे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते का? हो, नक्कीच नैसर्गिकपणे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता असते. पीसीओडीच्या पेशंटला तर त्यांनी नुसतं दिनचर्येचं पालन जरी नीट केलं तरी सुद्धा लगेच प्रेग्नन्सी राहते. रात्री 10 ते सकाळी 6 अशी 8 तासाची झोप घेणं गरजेचं असतं. याच्यामध्ये लिव्हर आपलं काम नीट करायला लागतं. दिवसा झोपलात तर मात्र सगळा गोंधळ असतो. दिवसाची झोप ही आपल्या इन्सुलिनच्या रेझिस्टन्सला वाढवत असते. त्याच्यामुळे दिवसा चुकूनही झोपायचं नाहीये. रोज 1 तास व्यायाम करायचा आहे. दिवसातून 2 वेळा जेवायचं आहे. आयुर्वेद शास्त्रात चरक संहितेमध्ये म्हटलं आहे की तुम्ही सकाळचं जेवण नित्य सेवनीय आहार घ्या. म्हणजे काय? मुगाचं वरण, भात, तूप, त्याच्याबरोबर आवळा, त्याच्याबरोबर 2 भाज्या, पोळी किंवा भाकरी, जेवणानंतर ताक, अशा पद्धतीने. आणि संध्याकाळी काहीतरी भाजलेलं खा. म्हणजे पिठ भाजून केलेलं थालीपीठ किंवा डाळ आणि तांदूळ भाजून गेलेली त्याची खिचडी किंवा आपली कर्षणीय वागू, हे जर तुम्ही घेतलं संध्याकाळच्या जेवणात आणि संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या आत घेतलं, पोट साफ होतंय की नाही याच्याकडे नीट लक्ष दिलं आणि ओंकार प्राणायाम केला, नीट व्यायाम केला, समाधानी राहण्याचा प्रयत्न केला तर आपल्या सगळ्या सिस्टीम हळूहळू रिपेअर होतात आणि त्या रिपेअर होत असताना व्यवस्थित FSH LH सिक्रेट होतं आणि नॅचरली ओव्ह्युलेशन होतं आणि नॅचरली ओव्ह्युलेशन झाल्यावर प्रेग्नन्सी राहण्याची शक्यता सुद्धा खूप वाढते. मॅडम, माझ्या मैत्रिणीला चेहऱ्यावर खूप लव आहे. दर 15 दिवसांनी चेहऱ्यावरचे केस काढण्यासाठी तिला पार्लरमध्ये जावे लागते. यावर काय उपाय आहे? काय होतं ग, PCOSच्या पेशंटमध्ये इन्सुलिनचा रेझिस्टन्स असतोच. त्याचबरोबर वाढलेल्या अँड्रोजनमुळे लिव्हरवरचा ताण खूप वाढतो. सेक्स हार्मोन बाइंडिंग ग्लोबुलिनचं प्रमाण कमी पडतं. त्याच्यामुळे रक्तातलं पुरुष हार्मोन म्हणजेच टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं. मग चेहरा, छाती, पोट याच्यावर दाट आणि राठ केस येतात. मी सांगितलेले 2-3 साधे उपाय जरी तिने केले तरी तिला दर 15 दिवसाच्या ऐवजी 2-2 महिन्याने कदाचित वॅक्सिंग करायला जावं लागू शकतं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लिव्हरवरचा ताण कमी करण्यासाठी संध्याकाळचं जेवण 6च्या आत जेवलं पाहिजे. रात्री 8 तासाची झोप घेतलीच पाहिजे. त्यातही पित्ताची झोप म्हणजे 10 ते 2 ची झोप अति महत्वाची आणि त्याबरोबर तिने रोज 1 तास व्यायाम केलाच पाहिजे. याच्यामुळे तिच्या लिव्हरवरचा ताण कमी होईल, रक्तातला अँड्रोजनचं प्रमाण कमी होईल आणि तिचा हर्षुटिझमचा प्रॉब्लेम सुद्धा थोडासा कमी नक्कीच होईल. PCOD किंवा PCOS असणाऱ्या मुलींना पिंपल्स जास्त का येतात? हो, PCODच्या पेशंटला, PCOSच्या पेशंटला पिंपल्स इतर मुलींपेक्षा जास्तच येतात. त्याचं कारण असं आहे की ओव्हरीतलं फॉलिकल अँड्रोजन सिक्रेट करतं आणि हे जे अँड्रोजन आहे हे सिबॅसियस ग्लँडला स्टिम्युलेट करतात. त्यामुळे सिबमचं प्रोडक्शन वाढतं आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या बॅक्टेरियांची सुद्धा खूप वाढ होते आणि त्याच्यामुळे अशा मुलींना पिंपल्स खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळतात. आयुर्वेद शास्त्रानुसार हे PCOD म्हणजे नक्की काय? आयुर्वेद शास्त्रात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणजे स्त्र्यावर्ता योनी, म्हणजे ज्याच्यामध्ये ओव्हरी, युटेरस आणि वजायना हे अवयव येतात, या संबंधीचे 20 प्रकारचे आजार म्हणजेच योनिव्यापद वर्णन केलेले आहेत. पैकी उपप्लुता योनिव्यापद म्हणजे ओव्हरीला सूज आल्यामुळे निर्माण होणारी लक्षणं याचं वर्णन PCOS किंवा PCODच्या लक्षणांसारखं आढळतं आणि या उपप्लुता योनिव्यापताची चिकित्सा केली, दिनचर्येचं पालन केलं आणि काही विशिष्ट औषधं घेतली तर PCOSची लक्षणं कमी व्हायला मदत होत असते. आयुर्वेद शास्त्रानुसार PCOSची ट्रीटमेंट काय असते? आयुर्वेद शास्त्रानुसार शरीरामध्ये 7 धातू असतात. त्यातला सगळ्यात पहिला धातू म्हणजे रसधातू. आपण जे अन्न खातो त्याच्यामधून सगळ्यात आधी हा रसधातू बनतो. म्हणजे समजा फास्ट फूड, प्रोसेस फूड, अल्ट्रा प्रोसेस फूड असं काही खाल्लं तर सगळ्यात आधी हा रसधातू विकृत होतो. रसधातूचा उपधातू म्हणजे आपलं रज. आयुर्वेद शास्त्रानुसार रसधातू बिघडला
की रजा बिघडणारच आहे. तसंच रसवाहिनी दुष्यंती चिंत्यानाम च अतिचिंतनात खूप जास्त ताण घेतला तरी सुद्धा हा रसधातू विकृत होणार आहे, त्याच्यामुळे रजाची विकृती सुद्धा होणार आहे. यासाठी जास्त स्ट्रेस घेणारे असाल तर त्यासाठी आयुर्वेद शास्त्रामध्ये नस्य, शिरोधारा, शिरोपिचू अशा खूप सुंदर ट्रीटमेंट सांगितल्या आहेत. तसंच गरज वाटली तर ह्या रसधातूला प्राकृत करण्यासाठी वमन विरेचनासारखं पंचकर्मही सांगितलेलं आहे. तसंच नाही वाता द्रुतो योनीही म्हणजे वात दोषाच्या विकृतीमुळे सगळ्या प्रकारचे योनिरोग होतात असं आयुर्वेद शास्त्र म्हणतं. त्यातही हा जो अपान वायू आहे याच्या विकृतीमुळे पीसीओडी, पीसीओएस सारखे आजार उद्भवताना दिसतात. मग या अपानाला प्राकृत करण्यासाठी, या अपानाचं अनुलोमन करण्यासाठी सुद्धा काही चिकित्सा अतिमहत्वाच्या असतात. जसं रोज अनुलोमन करणं, नाभी पुरण करणं म्हणजे योग्य ते औषधी तेल नाभीमध्ये सोडणं, नाभीवर पिचू ठेवणं, तसंच उद्वर्तन करणं, तसंच उदरावर म्हणजे आपल्या पोटावर काही लेप देणं, बस्ती चिकित्सा करणं, धूपन करणं, याच्यामुळे हा वात दोष प्राकृत व्हायला मदत होते आणि सगळ्या प्रकारचे गर्भाशयाशी रिलेटेड आजार कमी होताना दिसतात. थोडक्यात आयुर्वेद शास्त्रानुसार वात दोषाची दृष्टी आणि रसधातूचं विकृत होणं याच्यामुळे पीसीओडी आणि पीसीओएस सारखे आजार बघायला मिळतात. यासाठी नस्य, शिरोधारा, वमन, विरेचन, बस्ती, नाभी पुरण, नाभी पिचू, उदरलेपन, उद्वर्तन, धूपन अशा प्रकारच्या चिकित्सा करून पेशंटला खूप बरं वाटतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामुळे नैसर्गिकपणे प्रेग्नन्सी राहण्याची शक्यताही खूप जास्त वाढते. माझ्या लहान बहिणीचे पिरियड्समध्ये खूप पोट दुखते. ती मेप्टल स्पास किंवा सायक्लोपामची गोळी खाते. तर तिला पीसीओएस तर नसेल ना? नाही, असं पेनकिलर खाऊन पीसीओडी होणार नाही. पिरियड्समध्ये पोटात दुखतं म्हणजे तिच्या गर्भाशयाचे स्नायू कमकुवत आहेत. त्याचा कमकुवतपणा कमी करण्यासाठीची ट्रीटमेंट तिला गरजेची आहे. जसं की तिला पत्रपोटली स्वेदन, त्याच्यानंतर नाभी पुरण, नाभी पिचू, पोटावरचे लेप याचा फायदा होतो. कधी कधी साध्या साध्या न्यूट्रिशनल डिफिशियन्सीने सुद्धा असे ॲब्डोमिनल क्रॅम्प येऊ शकतात. ॲडिनोमायोसिस, एंडोमेट्रियोसिस अशा आजारांमध्ये सुद्धा पिरियड्स आल्यावर प्रचंड पोटात दुखतं. त्याच्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागते आणि बरं वाटायला लागतं. पिरियड्स येण्याच्या 8-10 दिवस आधीपासून थोडासा द्रव आहार वाढवला, जसं कोकम सरबत, ताक हे पिणं वाढवलं, तसंच अनुलोमन म्हणजे पोट साफ होतंय ना याच्याकडे नीट लक्ष दिलं आणि पिरियड्स आल्यावर हलका आहार घेतला, खूप जड पदार्थ खाल्ले नाही, तरी सुद्धा असं पिरियड्समध्ये पोट दुखण्याचं प्रमाण कमी होताना दिसतं. मॅडम मला खूप गोड खावंसं वाटते. हिला ताण आला की मॅडम ही शॉपिंग करते. अहो ही अक्षरशः रडते सुद्धा. मॅडम हे पीसीओएस मुळे होत असेल का? त्यापेक्षा वॉकिंग, स्ट्रेचिंग करून हा फील गुड फॅक्टर मिळवला तर तुमचं डिप्रेशन कमी व्हायला मदतच होणार आहे. गोड खाऊन, शॉपिंग करून तात्पुरतं बरं वाटेल कदाचित, पण लवकरच आधीपेक्षा जास्त डिप्रेस व्हाल. या सगळ्याचा परिणाम म्हणून आपला ब्रेन फॅटला ब्रेकडाऊन करण्याच्या ऐवजी मसलला ब्रेकडाऊन करत असतो. आपली झोप, भूक आणि राग जेवढा वाढवाल तेवढा वाढतो आणि जेवढा कमी कराल तेवढा कमी पण होतो. मग हे सगळं कमी करण्यासाठी रोज ओंकार करा, प्राणायाम करा, वॉकिंग, रनिंग करा, मेडिटेशन करा 5-10 मिनिटाचं. हे सगळं तुम्हाला ह्या सगळ्या स्ट्रेस मधून बाहेर काढेल आणि मग उगाचच गोड खावंसं वाटणार नाही, रडावंसं वाटणार नाही, शॉपिंगही खूप करावंसं वाटणार नाही. पीसीओएसच्या पेशंटने नेमके कोणते व्यायाम करावे? व्यायामाचं महत्व तर पीसीओडी, पीसीओएसच्या पेशंटमध्ये अति जास्त आहे. तुमचं 7 ते 10% वजन जरी कमी झालं तरी पीसीओडी बराच होतो आणि पीसीओएस कंट्रोलमध्ये येतो.
वॉकिंग, रनिंग, स्विमिंग, सायकलिंग, एरोबिक किंवा कार्डिओ एक्सरसाइजेस केले तुम्ही, तसंच पवनमुक्तासन, बद्धकोनासन, सर्वांगासन, शलाभासन, नौकासन, अर्धमत्स्येंद्रासन, त्रिकोणासन, सूर्यनमस्कार असे मसलला स्ट्रेच बसेल असे व्यायाम केले, स्पेसिफिक पोटाच्या मसलला स्ट्रेच बसेल असे व्यायाम केले तर इन्सुलिनचा रेझिस्टन्स कमी होतो, लिव्हरचं काम सुधारतं, त्याच्यामुळे रक्तातलं फ्री अँड्रोजन कंट्रोलमध्ये येतं, त्याच्यावर आळा बसतो आणि नॅचरली ओव्हुलेशन व्हायला मदत होते. त्याच्यामुळे रोज व्यायाम कराच. पीसीओएस होऊ नये म्हणून पेशंटनी काय जेवण करावं किंवा काय टाळावं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोड खाऊ नका आणि खावंसच वाटलं तर ते सकाळच्या जेवणात सगळ्यात सुरुवातीला खा आणि त्यातही आपले भारतीय गोड पदार्थ खा, जसं बेसनाचा लाडू, पुरणाची पोळी, ज्याच्यामध्ये वेलची आणि साजूक तूप आहे असं काहीतरी गोड तुम्ही खाऊ शकतात. तसंच संध्याकाळचं जेवण काही झालं तरी संध्याकाळी 6-6:30च्या आत उरका, त्याच्यामुळे लिव्हरवर ताण येणार नाही. तुम्ही रात्री 7 नंतर जेवढं उशिरा खाल तेवढा लिव्हरवरचा ताण वाढत जाईल, त्याच्यामुळे लिव्हर सुखाने मेटाबॉलिझम करणार नाही आणि मग रक्तातलं अँड्रोजनचं प्रमाण वाढेल आणि पॉलिसिस्टिक ओव्हरीचा प्रॉब्लेम सुद्धा वाढतच जाईल. घरचं ताजं अन्नच जेवा, सकाळी नित्य सेवनीय आहारच घ्या, विकतचे पदार्थ खाऊ नका, अल्ट्रा प्रोसेस फूड पासून तर फारच लांब राहा. नित्य सेवनीय आहार तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, मुगाचं वरण, भात, तूप, 2 भाज्या, चटणी, कोशिंबीर, पोळी किंवा भाकरी, जेवणानंतर ताक असा घ्या. संध्याकाळचं जेवण मात्र काहीतरी भाजलेलं म्हणजे डाळ तांदूळ भाजून केलेली खिचडी किंवा पीठ भाजून केलेले धपाटे किंवा धान्य भाजून केलेलं थालीपीठ असं तुम्ही खाऊ शकतात. असं दिवसातून 2 वेळा जेवा. तुमचं पोट साफ होतंय ना याच्याकडे लक्ष द्या, कारण आयुर्वेद शास्त्रानुसार अपान विकृती झाली की पॉलिसिस्टिक ओव्हरी वाढतात आणि हा अपानाला अनुलोमनानेच हा अपान प्राकृत होत असतो. त्याच्यामुळे रोज पोट साफ होतंय ना हे बघा. ते होत नसेल तर तुमच्या आजूबाजूच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्या. माझा तुमचं पोट साफ होतंय ना हा व्हिडिओ नक्की बघा, त्यात सुचवलेल्या काही औषधांमुळे सुद्धा तुम्हाला उपयोग होताना दिसू शकतो. रोज 1 तास व्यायाम करा, त्याच्यामध्ये पहिले 20 मिनिटं तुमचा कार्डिओ एक्सरसाइज म्हणजे तुम्हाला तुमची हृदयाची गती वाढेल अशा पद्धतीनेचा व्यायाम करा आणि नंतर तुमचे मसलला स्ट्रेच बसेल असे वेगवेगळ्या प्रकारचे योगासनं करा. शेवटी 10 मिनिटं तरी प्राणायाम करायला विसरू नका. थोडक्यात आपण 5 गोष्टी बघूयात. रोज व्यायाम करा, रात्री 8 तासाची झोप नीट घ्या, रात्री उशिरा काही खाऊ नका, दिवसातून 2च वेळा जेवा आणि तुमचं अनुलोमन नीट होतंय ना, पोट साफ होतंय ना याच्याकडे लक्ष द्या.